स्पाइनलेस और डरपोक हिंदू आके मुझे बोलेंगे कि भाई तू नफरत क्यों फैला रहा है। तो हमारे हिंदू लड़कियों के साथ जो ना केवल जान से मारा बल्कि उसके प्राइवेट पार्ट्स काट के उसके सर के बाल अरे बोल ना की कोणत्या बातम्या बघतोय तू? अरे हे रोज ऐकायला येतं रे, काय चालू काय आहे? अरे त्यात काय, एक बातमी जुनी झाली की नवीन बातमी येते बघ. जब बॉडी पुलिस को मिली अरे थांब, थोड्या वेळाने कॉल करतो तुला, थांब. बॉडी को खा और चबा रहे हे बघ, उससे भी चौंका देने वाली बात अरे अजून किती दिवस होणार आहे असं? काहीतरी करावं लागेल रे यासाठी. उसके साथ अवैध संबंध बनाए थे और उसी तू सोडलंस म्हणून लवकर तरी पोच. बाय. कौन था वो? कौन? वही तू जिसके साथ आई अभी? वो पड़ोसी है, सचिन दादा. सचिन दादा. और मुझे इतने दिन से पता नहीं. बोला ना भाई जैसा है. अरे भाई जैसा क्या, लेकिन मेरे को तूने बोला भी नहीं. सच्ची भाई फोन जैसा भी नहीं है. तूने उठा रही है. ये अचानक से किधर आया भाई तेरा? बोला ना भाई जैसा है. भाई जैसा क्या, और आवाज नीचे करके बात कर. सेक्युलर स्पाइनलेस और डरपोक हिंदू आके मुझे बोलेंगे कि भाई तू नफरत क्यों फैला रहा है। तो हमारे हिंदू लड़कियों के साथ जो दरिंदगी हो रही है उसके खिलाफ आवाज उठाना नफरत फैलाना है। तो जी हाँ, मैं नफरत फैला रहा हूँ, मुझे नहीं चाहिए। सच्ची बता रही हूँ, भाई है वो मेरा. क्या सच्ची बता रही है? लेकिन इतने दिन से मुझे पता नहीं है. देख तेरे ना इधर उधर की बातें मेरे को समझ में आ रही है. मुझे ना कुछ तो करना पड़ेगा तेरा, समझी? झूठ बोल रही है. मैं गाड़ी पे थी इसलिए मैंने नहीं उठाया. ऐसा नहीं है. मेरे को तो सच्ची सच्ची बता, कौन है वो तेरा? भाई जैसा है, पड़ोसी है मेरा. दिमाग में जा रही है ना. मेरे को सच्ची सच्ची बता, कौन है वो? मेरे को सच्ची बता. प्यार करती हूँ, भरोसा भी नहीं है मुझ पे. और ऐसी की बात नहीं, लेकिन तुमको बोलेगी नहीं पता चलेगा ना. कहा ना अभी, भाई जैसे है वो मेरा. भाई जैसे मेरे को पता. आपकी आजी बता क्या है वो? क्या बताऊँ? क्या बता मतलब, कौन है वो? भाई है वो मेरा, बताया ना. इतने दिन से बताया नहीं. एक मेरे को इतने दिन से बताया ना, उनको बहुत गुस्सा आ रहा है ना. नहीं मानेगी यार. ये तूने तिकडे त्याला कातर घालोय. बोला ना भाई है वो मेरा. भाई क्या, मेरे को भी मालूम भी नहीं था. मुझे मेरी बात सुननी पड़ेगी. तेरी हुई इसका मतलब ये नहीं ना कि मैं तेरे हर बातें सुनूं. उसके साथ आई ना, वही तूने बड़ी गलती की है, समझी? मुझे मैं यही मारूंगा, समझी तू? मारेगा तू मुझे? क्या? बोल ना, बोल. तू ना ऐसे नहीं मारेगी. तूने मेरे को कैसे मारा रे? हाँ, तूने मेरे को कैसे मारा? बोल, मेरे को कैसे मारा तू? हाँ, कैसा मारा मेरे को? ए क्या है रे? हाँ, निकलो वरना काट डालूंगा, समझे? चल निकल. मेरे को कैसा मारा तू? छोड़ो. छोड़ो क्या? हाँ, छोड़ो क्या? ये देख. क्या कर रहे हो तुम? तिकडे मला भीती वाटते. तुझे मैंने कितनी बार बोला है कि मुझे नहीं पसंद है तू किसी के साथ आए जाए. तू सिर्फ मेरी और मेरी रहेगी, समझी? केतन, मुझे क्यों मार रहे हो? मेरे को है ना, तू सीधे सीधे बता, तेरा ना क्या चक्कर है, समझी?
कल किसी और के साथ, फिर बाद में दूसरे के साथ। ये जो तेरा लपड़ेबाजी चालू है ना, ये पहला बंद कर, तो वरना काट डालूंगा, याद रखना। नहीं नहीं, कैसी फालतू बातें कर रहा है तू। देख क्या रहे हो, ज्यादा छलबत्ती कर रहे हो क्या? चल पीछे हट, कोई आ गया है ना उसको काट डालूंगा, समझे ना? बिल्डर चल, तेरी बॉडी बड़ी पीछे रख, चल पीछे हट, आगे मत आ। कुछ तू बोले क्या उसको? हाँ बोल, फटाफट बोल, क्या चक्कर है तेरा, बोल। और मेरे को उसका नाम बता, कौन है तेरा भाई, बता मेरे को। अरे तुझे कितनी बार बोलूं, सचिन नाम है उसका, और उसके साथ मेरा कोई चक्कर नहीं है, समझा? तेरा ना तो सारा गेम पहचान ही पड़ेगा। छोड़ ज्याला जीवापड प्रेम केलं, ज्याला स्वतःपेक्षा जास्त महत्त्व दिलं, आज चक्क त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला। खरंच प्रेम करण्यात चुकी केली मी, खरंच। मैंने कुछ नहीं किया। काय करत नाही होतस त्या मुलीला? मैंने कुछ नहीं किया। मी सगळं बघितलंय, सांग लवकर। मैं मारना चाहता हूँ उसको। उठ यहाँ से। उसने फंसा है मेरे को। उठ, छोड़। उठ, मैं मारना चाहता हूँ उसको। क्यों? मारना चाहता हूँ उसको। क्या उसने बिगाड़ा है तेरा? छोड़ मेरे को। तू छोड़। उठ, छोड़। उठ, उठ। मैं मारना चाहता हूँ उसको। उठ, नहीं तो फाड़ डालूंगी इधर ही। उठ, खड़ा रह। मैं मारना चाहता हूँ उसको। क्या किया उसने? फंसा मुझे। क्या फंसाया? मैं मारना चाहता हूँ उसको। छोड़ दो, सबको मार दूंगा। काय धडपड कसली झाली होती? हा गपचूप उभा राहायचं इथे। हल्ला तर जेवढा वर केला तेवढा गाडी खाली जमीन हलायचं नाही तू, समजलास? काय समजता काय रे तुम्ही लोक? हा कधीही मुलींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवणार आणि कधी फसवणार, तुम्हाला अधिकार दिला कोणी? हा आणि वाटतं कसं वागायचं? जास्त धडपड करू नको तर मार खाशील। तुम्ही काय करत असता रे? फक्त बघायची कामं करा, बाकी काही करू नका। एक मुलगा भर रस्त्यात एका मुलीला त्रास देतोय, तुम्ही फक्त उघड्या डोळ्यांनी बघा, आणखीन काहीच करू नका। का त्यांचा तिला वाचवण्याचा प्रयत्न नाही केला? खूप चांगलं काम करतोय, व्हिडिओ बनव। उद्या तुझी बहीण असेल ना, तेव्हा पण तू व्हिडिओ बनव, बाकी काही करू नको। ती पण कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी बहीण आहे, समजतं की नाही तुम्हाला? मोबाईल शूट करतायत, काय सेन्स आहे की नाही? रील बनवायचे म्हणून काय बनवायचं तरी काय? कंटेंट शोधताय तुम्ही, एखाद्या मुलीच्या जीवावर येतं। आणि तू ग काय समजतं तुला? हा आई बापाचं प्रेम कमी पडलं की तू त्याच्या प्रेमात पडलीस? काय एवढं बघितलंस त्याच्यामध्ये? काय हाय तो प्रेम? त्याच्यावर करावा ज्याचा विश्वास असेल तुझ्यावर। आई वडिलांपेक्षा जास्त मोठं कोणी नसतं, हे कायम लक्षात ठेव। एखादा मारत असेल ना, मार खायचा पण आणि मारायचं पण, तेवढी धमक ठेवली पाहिजे आपण। नुसतं चपात्या भाजी करून नाही होत। स्वतःच्या सेल्फ डिफेन्स साठी किती तरी कोर्सेस आहेत, ते शिका। स्वतःचं रक्षण स्वतः करा, सगळीकडे कोण तुम्हाला वाचवायला येणार नाहीये। स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिका। प्रेमात पडलो, प्रेमात गीत गातात, याला अर्थ नाहीये काय? सगळे त्याचा गैरफायदा घेऊन पळून जातात आणि तुम्ही बघताय, फक्त बघ्यांची भूमिका करताय। हे काय तुमची बॉडी काय कामाची आहे? हा काय कामाची आहे? जर एखाद्या मुलीला नाही वाचवू शकत तुम्ही लोक, फक्त पोझिंग साठी तुम्ही रेडी असता, जिम त्याच्यासाठी करता का? तो काय आम्ही त्याला पकडलेलं, पण तो मारून आम्हाला पुढे पळाला। नशीब तेवढं तरी केलं, तेवढी तरी बुद्धी सुचली म्हणून ती मुलगी वाचली तरी विचारी, नाही आज काय झालं असतं? आणि तुम्ही लोक सगळं बघत बसता आणि झाल्याच्या नंतर आहे ना मेणबत्त्या घेऊन फिरता। दुकानवाल्यांचा तुम्ही
बिझनेस करता. अरे मेणबत्त्याने कोणी मुक्त होत नसतं. तिला मुक्ती द्यायला आहे ना, त्यासाठी लढावं लागतं आणि त्यासाठी 2 पावलं पुढे यावे लागतात. नाहीतर हे असे नराधम कितीतरी येतील आणि कितीतरी मुलीचा खात्मा करून निघून जातील. आणि न्याय व्यवस्था फक्त शिक्षक सुनावणार, कधी त्याचा काही पत्ता नाही. त्यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ना. काहीतरी करा. एवढ्या साऱ्या टेक्नॉलॉजी आहेत, कसला तरी वापर करा. तुम्ही काहीही करू शकता, प्रयत्न करू शकता वाचवण्यासाठी. फक्त बघत बसा, मोबाईल मध्ये शूट करा, ह्याने होत नाही. आज ती मुलगी आहे, तिच्याकडे आपण असू शकतो, आपल्या मुली असू शकतात, आपल्या बहीण, कोणीही असू शकतं, कुणीही आपल्या नात्यातलं असू शकतं. मग काय करणार तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते, परस्त्री बद्दल आदर दाखवा, अन्यथा कठोर शिक्षा केली जाईल. मला वाटतं आता ती वेळ आलेली आहे. देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि आपण या देशाचे देणे लागतो. कुठे गेला तो भाऊ जो स्वतःच्या बहिणीकडून तिच्या रक्षणासाठी राखी बांधून घेतो? बोला ना, हेच आहेत का ते देशाचे भाऊ जे आपल्या बहिणी समान असलेल्या त्या मुलींचे प्राणही वाचवू शकत नाही? बोला ना, कुठे गेले? देशातील पोलीस हे जनतेचे रक्षक जरी असले तरी पण आपल्याला खंबीर व्हावं लागेल. प्रत्येक मुलीला स्वतःचं संरक्षण स्वतःच करावं लागेल. हे ज्या दिवशी होईल ना, तेव्हा आणि तेव्हाच आपला देश खऱ्या अर्थाने संपूर्ण जगात बलाढ्य होईल. जय हिंद. प्लीज या ना, लवकर गरज आहे. ऑर्डर ऑर्डर. कोर्टात सादर झालेल्या पुराव्यांवरून हे सिद्ध होते की आरोपी केतन कपाडिया याने आपली प्रेयसी निधी साटम हिच्यावरील संशयावरून धारदार चाकूने तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे कोण आरोपी केतन कपाडिया याला अटेम्प्ट टू मर्डर या गुन्ह्यासाठी इंडियन पिनल कोडच्या कलम 307 नुसार 7 वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा सुनावत आहे. आणि त्याला ही सुद्धा ताकीद दिली जात आहे की जर त्याने शिक्षा संपल्यानंतर सूडबुद्धीने पुन्हा एकदा असंच काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली जाईल. द कोर्ट इज एडजर्न्ड फॉर अ डे.